झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचे वाहन आज शिरपूरकडे जात असताना नगावजवळ त्यांच्या गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात नगाव येथील रहिवासी संदीप पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे शिरपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेशभाई पटेल यांच्या उमेदवारी अर्जासाठी जात होते। दरम्यान त्यांच्या वाहनाने रस्त्याने पायी चालत असलेल्या संदीप पाटील याला जोरदार धडक दिली। या धडकेत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। माझं नाव समाधान विका पाटील। तो शेतातून घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती, तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला धडक लागलेली, ते रस्त्यावर गाडीला ठोकला गेला। तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला। ते तुमचे कशा आता पेशंट आम्हाला बघायला टाइम दिलेला नाही, सिरियस आहे असं। घटनेनंतर स्वतः आमदार अनुप अग्रवाल यांनी तत्काळ जखमीला रुग्णालयात पोहोचवून उपचाराची व्यवस्था केली। अपघाताची बातमी समजताच आमदारांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। या संदर्भात पुढील तपास सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।